नमस्कार, मी डॉक्टर क्षमा कुलकर्णी, पीडियाट्रिक सर्जन आणि पीडियाट्रिक यूरोलॉजिस्ट, पुणे. तर तुम्हाला माहिती आहे का, लहान बाळांमध्ये रिकरंट म्हणजे सारखे लघवीचे इन्फेक्शन्स होणे हा चांगला आजार नाही आणि आपण त्याला इग्नोरही करू शकत नाही. कारण सारखे लघवीचे जर इन्फेक्शन्स होत असतील तर आपल्याला ते का होतात, त्याच्यात व्हॅझायक्युरेटरी रिफ्लक्स म्हणजे युरिन उलटी किडनीकडे जाते का किंवा किडनीचे काही प्रॉब्लेम्स आहेत का हे चेक करणं खूप गरजेचे असते व त्यासाठी तुम्हाला पीडियाट्रिक सर्जन किंवा पीडियाट्रिक यूरोलॉजिस्टना भेटणे खूप गरजेचे असते. तसेच जर तुमच्या बाळामध्ये अनडिसेंडेड टेस्टीज म्हणजे अंडाशय 6 महिन्यानंतरही खाली उतरला नसेल तर, किंवा त्यांची लघवीची जागा खालच्या बाजूला असेल, ज्याला आपण हायपोस्पेडियस म्हणतो, असा आजार असेल तर, लहान बाळाला तुमच्या जर हर्निया असेल किंवा जर 5 वर्षानंतर पुढील बाळाला जर बेड वेटिंगचा प्रॉब्लेम होत असेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या पीडियाट्रिक सर्जनला भेटणे खूप गरजेचे असते. तसेच प्रेग्नन्सी अल्ट्रासाऊंडमध्ये बऱ्याच वेळा किडनीला सूज आहे म्हणजेच हायड्रोनेफ्रॉसिस आहे असे आढळते. अशा वेळी प्रेग्नंट फिमेलनी अँटीनेटल स्कॅन्समध्ये असे आढळून आल्यास आपल्या पीडियाट्रिक सर्जनला दाखवणे किंवा बाळाच्या जन्मानंतरसुद्धा पीडियाट्रिक सर्जनला कन्सल्ट करणे खूप गरजेचे असते. तर आपण एकत्र येऊन आपल्या बाळांचा आजार लवकरात लवकर दूर करूया. अशा केसेसमध्ये पीडियाट्रिक सर्जन किंवा पीडियाट्रिक यूरोलॉजिस्टना भेटा व तुमच्या बाळाला चांगले व निरोगी आयुष्य द्या. थँक्यू.